नमस्कार मित्रांनो, मी गणेश मोरे आणि स्वागत करतो आपल्या गणेश मोरे व्लॉग मध्ये। तर खूप दिवसांनी आपण आज भेटतोय कारण की दिवसच असा खास आहे। तर आता मी चाललोय शिर्डीला। आपली कांदिवलीवरून समता क्रीडा मंडळाची पालखी गुरुपौर्णिमे दिवशी पालखी कांदिवलीवरून निघाली आहे। तर आपण त्यांना आता रस्त्यामध्ये आपण मध्ये भेटणार आहोत आणि त्यांच्यावर आपण एक दिवस आपण चालणार आहोत आणि त्याच्यानंतर मग शिर्डीला आम्ही दर्शन घेणार आहोत पुढे जाऊन। तर असाच व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि पालखीचे तुम्ही पण दर्शन करा आणि तोपर्यंत कमेंट करायला विसरू नका। ओम साईराम। साईराम साईराम। साई बाबा की जय। ओम साई जय साई जय साई ओम साई साईनाथ महाराज की जय। साईराम देवान हे आमचे अध्यक्ष आहेत। साईराम। आमचे सेक्रेटरी साहेब आहेत। हे खजिनदार आहेत। आम्ही हे माजी सल्लागार आहेत पण ते त्यांना झाले 36 वर्ष चालून हेच आहेत ते पालखी कांदिवली पासून मड पासून कांदिवली ते शिर्डी पर्यंत यांचाच खूप मोठं सहयोग आहे आम्हाला। यांची मदत आहे आणि हे पालखी प्रमुख आहेत आणि त्यांच्यामुळे पालखी शिर्डी पर्यंत जाते। साईनाथ महाराज की जय। सद्गुरू साईनाथ महाराज की जय। समता मित्र मंडळ कांदिवलीच्या पालखीमध्ये आज मला 20 वर्ष होत आहेत। पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी खूप लहान होतो, पण खरंच पालखीमध्ये आल्यानंतर आम्हाला जो आनंद उत्साह आणि प्रत्येक वर्षी सगळे लोक आम्ही पालखीची वाट पाहत असतो की पुन्हा पुढचं वर्ष कधी येईल आणि तो उत्साह जल्लोष आम्ही खूप हे करत असतो। आणि या पालखीमध्ये आल्यानंतर खरंच ही सत्वाची पालखी आहे। या पालखीमध्ये खूप सारे अनुभव मिळतात लोकांना आणि जी आपण इच्छा मागतो परमेश्वरासाठी मागतो, साईबाबांसाठी मागतो, खरंच ती इच्छा चालत असताना ती पूर्ण होते। आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की खरंच ही सत्वाची पालखी आहे। आणि आमचे पालखीचे जे प्रेरणादायी राजूभाई हातीम यांनी ही पालखीची सुरुवात केली होती आणि खरंच ते आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांनी जे आम्हाला सुचवलं, जी पालखी जी आम्हाला मार्गदर्शन केलं, जे आम्हाला चांगले आचार विचार जे दिले आणि खरंच त्यांची प्रेरणा घेऊन आज आम्ही या पालखीमध्ये चालतो। आणि एखादा दगड असो, दगडाला कसं घडवायचं असं या पालखीमध्ये आम्हाला राजूभाई हातीम यांनी आम्हाला घडवलं। माझ्याकडे आज शिर्डी बाबाची मूर्ती आहे, साईबाबाची मोठी मूर्ती आहे, किती 13-14 वर्ष आम्हाला काहीच कमी। त्यांनी चमत्कार सांगायचे ना तर ही लोकांच्या डोळ्यातून पाणी येईल, ते एवढे चमत्कार आम्हाला झालेले आहेत, घरात खूप झालेले आहेत चमत्कार। आता सांगायचं तर ही लोक एकदम आश्चर्य वाटेल ना, पण मी सांगत नाही, पण खूप चमत्कार आहे साईबाबाचे। समता मित्र मंडळ कांदिवली आज कांदिवलीपासून ते शिर्डीपर्यंत 32 वर्षचा प्रवास या बाबांच्या कृपाशीर्वादाने आणि आमच्या मंडळाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या त्याचप्रमाणे जे देणगीदार आहेत त्यांच्या सहकार्याने आज आम्ही ती 32 वर्षात पदार्पण करत आहोत। आमचे मंडळाचे अध्यक्ष स्वर्गवासी राजेंद्र हातीम यांनी आज ही पालखीला सुरुवात केली। नाना साळुंके आमचे जे पदयात्री आहेत, आज पण ते 34 वर्ष आहे त्यांच्या चालतात ते, त्यांच्यामुळे ही पालखी सुरू झाली। त्यांना मूल होत नव्हतं, बरेच वर्ष त्यांना मूल नव्हतं होत। त्यांनी एक बाबांकडे एक इच्छा प्रकट केली की मला जर मूल झालं तर मी पहिला तुझा चेहरा बघेन, नंतर माझ्या मुलांचा चेहरा बघेन। तर त्याला बऱ्याच वर्षांनी मुलगी प्राप्त झाली, त्याला कन्या झाली। त्यानंतर ते कांदिवली ते शिर्डी पायी गेले, बाबांचं दर्शन घेतलं, त्यानंतर ते हॉस्पिटलला जाऊन त्यांच्या मुलीचा चेहरा बघितला आणि त्या वर्षापासून आमचे राजेंद्र हातीम, दया नाईक आम्ही सर्वजण सुरुवात केली।
त्यांनी भरपूर आम्ही झिरो होतो, मी एक रिक्षा ड्रायव्हर होतो, पण आज शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुखमध्ये आज मीरा भाईंदर उपजिल्हा प्रमुख आहे. तर जेव्हा आम्ही पदयात्रा सुरुवात केली तर आम्ही भरपूर म्हणजे आम्ही विचार पण करू शकत नव्हतो त्या कुठच्या परिस्थितीमध्ये राहत होतो. आम्ही चिखलामध्ये प्राथमिक शाळेमध्ये अशा ठिकाणी परिस्थितीमध्ये ही पालखी पण अखंडित अजूनपर्यंत कधी या पालखीला कोविडमध्ये पण आमचे संतोष सुर्वे विलेज हातीम यांनी पादुका घेऊन तिथे जाऊन आलेले आहेत. म्हणजे खंडित नाही, अखंडितच आहे पालखी. आणि येणाऱ्या 18 वर्षात मी 50 वर्ष असेल, मी या सर्व पदयात्रे विनंती करेन का जसं आज सुरुवात केली तशीच शेवटच्या क्षणापर्यंत पालखी ही अखंडितपणे चालू राहू द्या. आणि ज्या इच्छा पूर्ण आहेत तशा आमच्या आहेत तशा तुमच्या सुद्धा भक्तांच्या सुद्धा इच्छा म्हणून त्या पूर्ण होऊ द्या, हेच आम्ही साईचरणी प्रार्थना करतो. ओम साईराम. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. आम्ही समता मित्र मंडळ परिवार तर्फे सर्व साई भक्तांचे आभार मानतो की ही पालखी जी घडली आहे ही आमची पालखी चांदीची असून त्याच्यामध्ये जे बाबांची तस्वीर आहे ती सोन्याची आहे, पादुका आहेत चांदीचे. यावेळी एका साई भक्तांनी चिलीम दिली बाबांना भेट. त्यांचं जे ताट आहे ज्याला आम्ही नैवेद्य देतो ते सुद्धा चांदीचं आहे. अशा प्रकारे सगळे साई भक्त ज्यांना जी इच्छा होते ते या पालखीला दान धर्म करतात आणि ही पालखी पुढे नेतात. आणि अशाच प्रकारे आम्ही पालखी पुढेच नेत राहू, ह्या सगळ्यांची साथ आहे. माझे वडील जे अध्यक्ष आहेत राजूभाई हातीम यांनी माझ्या खांद्यावर हा भार टाकला आणि हा भार असाच मी पुढे घेऊन चाललो आहे आणि असाच घेऊन जात राहील. जोपर्यंत माझ्यामध्ये क्षमता आणि बाबांची ताकद आहे तोपर्यंत मी हे नेत राहील. आणि मी सर्वांना निमंत्रित करतो की आमची पालखी 8 तारखेला शिर्डी मध्येहून दर्शन घेऊन येते. पण सगळ्यांना विनंती की 7 तारखेला तुम्ही तिथे आम्ही जिथे थांबणार आहे धर्मशाळा शिर्डीमध्ये तिथे तुम्ही सगळ्यांनी संध्याकाळी या, आमच्या पालखीचा उत्साह बघा, दुसऱ्या दिवशी आमची मिरवणूक बघा आणि आमच्यासोबत दर्शन आणि प्रसाद घेऊन तुम्ही आमच्यासोबत या ही आम्ही विनंती करतो. आणि जे भंडाराचं निमंत्रण आहे ते सुद्धा आम्ही सांगू शकतो की बाबा गेल्यानंतर येत्या गुरुवारी श्रावणामध्ये आम्ही तो भंडारा करू. पहिला गुरुवार असेल त्यामध्ये पण तुम्ही या आणि प्रसादाचा लाभ घ्या, हीच आम्ही साईचरणी प्रार्थना करतो. बोला सद्गुरू साईनाथ महाराज. या सर्व साई भक्तांचे आभार. एकदम माझी अवस्था स्वतःची खराब होती. त्या दिवस गुरुवार होता. माझी एक मैत्रीण ती पण साईवारी करते, तिने मला एक विभूती दिलेली, ती माझ्या मान्याखाली ठेवलेली. तर त्यांना बोलली मी बरं मला आज चहा प्यायचा आहे. 5 दिवस काय खाल्लं नव्हतं, श्वास घेता येताना मग काय खाल्लं नव्हतं. तर मी चहा मागितला, 4 चहा पिले. त्याच्यानंतर मी बरं झालं नवऱ्याला मला आज थोडं बरं वाटतंय. बरं कशी काय मला ती ताकद घडली, ती देवाची कृपा. काय झालं तर मी देवाला बोलली, देवा जर मला घरची पायरी दाखवलीस तर मी माझ्या पायी यात्री मी 3 वाऱ्या करीन. तर आम्हाला खूप अनुभव भेटलाय साईबाबाचा आणि आम्हाला खूप काय म्हणजे जसा आम्ही हाक मारतो तसा आमच्या शब्दाला उभा राहतो, अशी आमची श्रद्धा आहे साईबाबावर. त्यासाठी आम्ही येतो पायी यात्रा. आता माझ्या कमरेला स्वतःचा गॅप आहे तरी पण म्हणजे मी वारीला म्हणजे मला काय वाटतच नाही असं का मला काय त्रास होते. असं मला खाली बसायचं पण नाही, असं घरी खुर्चीवर पण मला असं काय वाटतच नाही. इकडे काय माहिती देवाची शक्ती, खरं सांगते माझी बाबाची शक्ती आहे. या सगळ्या पोरांच्या संगत बाबांची शक्ती आहे. महाराज की जय. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. माझी मुली 2 महिना हॉस्पिटलला होती. 2 महिना हॉस्पिटलला होती ना, तो माझा भाऊ आणि विजय दादा म्हणजे मला काय तेवढं साईचं हे नव्हतं. माझा भाऊ पहिला पदयात्रा करायचा ना, तो विजय दादा आहे ना आमचा बोरवलीला, तो त्यांनी म्हणजे माझ्या पोरीची सर्व नस बंद झाली. तर विजय दादा बोलते मला शिर्डीला जायचं. ते 3,000चं इंजेक्शन देऊन तो शिर्डीला गेला. ताई तू बोलते बाबांचा आशीर्वाद ठेव तुझ्यावरती. त्यापासून मी 12 वर्ष झाली चालत येते. मग सर्व पोरी पण आता मस्त आहे, सगळा धंदा पसा व्यवस्थित आहे, माझा सर्व व्यवस्थित आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. प्रथम तर मी समता मित्र मंडळाच्या वतीने सर्व साई भक्तांचे आभार मानतो. समता मित्र मंडळ या नावातच बघा किती समता. आज जर इथे साई भक्त जेवढे जमलेत ते कुठून आलेले आहेत. मड, पातवाडी, चारकोप,
कांदिवली ईस्ट, कांदिवली वेस्ट अशी जर तुम्ही पदयात्रा जर कुठे बघितली असेल ती एकमेव पदयात्रा अशी आमची असेल समता मित्र मंडळाची, ज्या नावाप्रमाणे समर्पक समता मित्र मंडळ म्हणून असेल. ओम साईराम. आम्ही सर्व साई भक्त आज हा स्वर्ग सुखाचा प्रवास करतोय. 365 दिवस आम्ही काम करत होतो. हा 10 दिवस आमचा आनंदाचा दिवस असतो. ओम साईराम. आम्ही या पालखीसाठी 1 वर्ष जी वाट बघतो आणि या पालखीत आम्ही जो सहभागी होतो त्यासाठी आम्ही सर्व साई भक्त एकजूट जो मेहनत घेतात त्यांच्यासाठी सगळ्यांचे आभार. ओम साईराम. सर्वांना साईराम देवा. आम्ही आता ही पदयात्रा कॉलेज असताना करत होतो, पण आता आम्ही सगळेजण साईबाबाच्या कृपेने चांगल्या कामावर जातो आणि सर्वांचं चांगलं आहे. आमच्या पदयात्रेची एक खासियत आहे की आम्हाला कशाची कधी कमी पडलेली नाही. आम्हाला पाण्यापासून ते वॉशरूमपर्यंत, आमच्या बॅगी ठेवण्यापासून ते आम्हाला झोपायची जागा, सर्व व्यवस्था मंडळाकडून चांगली होते. याचे आम्हाला खूप चांगलं वाटतं चालताना. साईराम. मी 5 वर्ष झाली पदयात्रा करते. अनुभव सांगायला गेले ते खूप मोठे आहेत, पण देवाच्या कृपेने सगळं चांगलं आहे. जे पण दिलं आहे ते साईनाथांनीच दिलं आहे. आणि आत्ताची जनरेशन इथे बघायला गेलं तर सगळे घरी 12 वाजता उठणार आहेत, पण देवाच्या कृपेने सकाळी 4 वाजता आंघोळ करून उठतात. साईराम. सर्व साई भक्तांना माझा आभार आहे. माझं हे 3रं वर्ष आहे पालखीला मी येतोय. पहिल्या वर्षी अगोदर माझा ना भावाचा मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्याचा ऑक्सिजन लेवल आहे ना पूर्ण बंद झालेला. तर हॉस्पिटलमध्ये 15 दिवस ना ICU मध्ये ठेवले होते. ICU मध्ये ठेवून त्या लोकांनी काय ते कमीत कमी 1.5 लाखाचा खर्च सांगितले. 1.5 लाखाचा खर्च सांगून मी बाबाला बोललो एवढं तर पैसे भरायला होणार नाही, तरी पण बघू काहीतरी शेतं वगैरे आहेत आमची ते विकून काहीतरी करू आम्ही. पण बाबाला बोलला की बाबा जे पण आहे तुझ्यावर सोडलंय, मी वारीला येतो, जे पण आहे माझा भावाचा मुलगाला काय आहे त्याला बरा कर. आणि तो बरा झाला आणि मी वारी चालू केला. आजचा माझा 3रं वर्ष आहे. ओम साईराम. आम्हाला एका गोष्टीचा अत्यंत आनंद आहे की आमचं मंडळ जी शिर्डी पदयात्रेसाठी जातो साईंची पालखी घेऊन, त्या मंडळाकडून आजची तरुणाईसुद्धा आपल्या विचारांमध्ये बदल घडवून चांगल्या मार्गावरती येते आणि स्वतःचं आयुष्य उज्ज्वल करते. धन्यवाद. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. शिरडी बहुत दूर है, जाना जरूर है, शिरडी बहुत दूर है, जाना जरूर है. ओम साई. जय साई. जय साई. ओम साई. ओम साई. जय साई. जय साई. ओम साई. जय जय साई. ओम साई. है ना, ये हमारे पदयात्रिक है. ये 9 दिन, पूरा 9 दिन कुछ भी नहीं खाते, खाली 9 दिन चलते हैं और 9वें दिन जो बाबा का दर्शन लेते हैं उसके बाद शिर्डी का खाना खाते हैं. 25-30 वर्ष झालेले आहेत आणि हे असे अपंग असून सुद्धा शिर्डीपर्यंत चालत येतात आणि बाबांचं दर्शन घेतल्याच्या नंतर काम नाही काय नाही, पण शिर्डीपर्यंत त्यांचं बिचारे कसंही करून याच्याकडनं त्याच्याकडनं करून शिर्डीपर्यंत चालत येतात. हे म्हणजे यांच्यामध्ये आम्ही देऊ शकतो, यांची आम्ही सेवा करतो, ह्याच्यामध्ये आम्हाला देव मिळतो, ही आमची इच्छा. हे आमचे झेंडेवाले दादा आहेत आणि आम्ही सर्व ह्यांच्या भरोश्यावर असतो, कारण हे झेंडा घेऊन पुढे आमचं सर्वांचं रक्षण करत असतात. ज्या झेंड्याला वरती लिंबू वगैरे बांधलेला आहे आणि ती एक देवपूजा झालेली असते आणि तो झेंडा हे घेतात आणि झेंडा घेऊन आम्ही पूर्णपणे यांच्या मागोमाग यांच्या पावलावर पाऊल ठेवत ठेवत शिर्डीपर्यंत जातो. ते होऊ द्या. कुंडलिक जागा भाव कुंडलिक जा लावू लावू मंगेशना करू बाबांची वंदन. पाव पाव माझे आई, गाव माझे आई. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मी आपल्या मंडळाला जे मदत करतात गणेशदादा मोरे यांना विनंती करतो की त्यांनी जरा पुढे यावं. आमच्याकडून मंडळाकडून थोडंसं साल श्रीफळ आणि टी-शर्ट भेट म्हणून आम्ही मंडळातर्फे देतोय. बोला सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. समता मित्र मंडळ हे चालतं आणि पदयात्रा पुरेपूर पार होते, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं योगदान असतं.
आज जे आपण धान्यचा लाभ घेतो प्रसाद म्हणून, ती लिस्ट फक्त मला 10 दिवस आधी फोन येतो विवेकदादा भंडारी आपल्या चारकोपमधून, जे मला फोन करतात की निलेश लिस्टचं काय आलं. बोललो दादा हा पाठवतो. हा ठीक आहे पाठव, मी करतो पूर्ण. बोललो दादा पूर्ण, हा तू टेन्शन नको घेऊ, मी पूर्ण लिस्ट करतो, काय बाकी राहिलं तरी ते पण सांग. काय विषय असे आमच्यामध्ये होतात त्यावेळी विवेकदादा मला खूप एक मोठा भाऊ सारखा सपोर्ट करतो की बाबा तू टेन्शन नको घेऊ, आम्ही आहे, तुला काही असेल आम्हाला सांग, हक्काने सांग, तुमचे काही निर्णय असतील ते निर्णय आम्हाला मान्य आहे. आणि अशा प्रकारे ही टीम घडते आणि समता मित्र मंडळचं एक कुटुंब हे सदैव आपल्यासोबत उभं राहतं. त्या दिवशीच मला विवेकदादांनी सांगितलं की गणेशदादा मोरे यांनी उत्तम क्वालिटीचे आपल्याला मसाले दिलेत, चविष्ट मसाले आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्या प्रसादाचा आनंद घेता येतो. त्याबद्दल आम्ही मंडळ म्हणून खूप खूप आभार मानतो तुमचे. आणि अशीच साईचरणी तुमची सेवा राहू दे हीच साईचरणी प्रार्थना करतो. बोला सद्गुरू साईनाथ महाराज की जय. समता मित्र मंडळ यांचे अध्यक्ष निलेश हातीम, सेक्रेटरी सुर्वे संतोष सुर्वे, खजिनदार निलेश खुटे, हे तिघं समता मित्र मंडळ हे सगळं सांभाळतात. आणि आता या पालखीला आमच्या 32 वर्ष झाली. मला चालून आता 19 वर्ष झाली. हा जो प्रवास आहे तो सहज चालू शकत नाही, बाबांच्या कृपेने आम्ही चालतोय. घरी तर आपण कोण चालतच नाही 5 मिनटं, पण ही चालायची शक्ती हे सगळं हे बाबा देत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा 9 दिवसाचा प्रवास असतो, त्याच्यामध्ये सगळे मिळून मिसळून राहतात, कुटुंबासारखे राहतात आणि सर्व म्हणजे मिळून मिसळून राहतात. ज्याच्या इच्छा आहे काय येते सगळे स्वतःसाठी मागतात, दुसऱ्यासाठी पण मागतात. हे आमच्या समता मित्र मंडळाचे एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे मी आता 19 वर्ष चालतोय. हे समता मित्र मंडळाचे खूप आभार. जय साईनाथ. ओम साई बाबा की जय. जय साई ओम साई जय साई ओम साई जय साई ओम साई जय साई ओम साई ओम साई जय साई जय साई ओम साई जय साई ओम साई जय साई जय साई जय साई जय साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई जय साई जाना जरूर है जाना जरूर है
तर फायनली आता मी आलोय शिर्डीमध्ये. तुम्ही पालखी व्हिडिओमध्ये पूर्ण बघितलं असेल. एक दिवस आपण पूर्ण पालखीमध्ये चाललो होतो. पालखीमध्ये खूप अशी मजा आली पालखी चालण्यासाठी. आणि आता मी शिर्डीमध्ये आता दर्शन घेतलंय. पूर्ण ब्लॉग तुम्ही बघितला असेल. तर हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका. ओम साईराम.